नमस्ते, माझे नाव मुरली नळवडे आहे. मी इयत्ता 4थीमध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव जी.प. प्राथमिक शाळा लगडवाडी आहे. आज आमच्या शाळेत पहिल्यांदा बाळ बाजार घेतला होता. त्या बाळ बाजारामध्ये मी गोड आप्पे आणले होते. मी ते विकले, पण पहिल्यांदा कोणच आलं नव्हतं. मग पहिल्यांदा मी अभिराजच्या मम्मीनं घेतलं. मग नंतर मी सगळ्यांना बोलायला लागली, पण कोणच येत नव्हतं. सगळ्यांचं घेत होती. मग मी शांत बसली. मग नंतर सगळे आली. मग मॅडमनी उपक्रम सुरू केले. पहिला श्यामचे आई, नंतर शाळा उपस्थिती आणि बाळ बाजार आणि धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बालबाजाराविषयी काही माहिती सांगणार आहे. माझे नाव प्रांजल प्रशांत शेळके. आज बाजार खूप उत्तम झाला. नाणी, पैशांची किंमत, पैसे किती रिटर्न द्यायचे ते सर्व कळले. कुणी मला काय जणांनी गंडवले, पण मी गंडली नाही. धन्यवाद. माझे नाव स्वरा राहुल शेलार. मी आज बालबाजार याविषयी काही माहिती सांगणार, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. मी आज या बालबाजारात चिक्की आणली होती. मी पहिल्यांदा कोण आलं नव्हतं, तरी आम्ही हाक मारली तरी कोणी नाही आलं. मग नंतर आम्हाला कळलंच नाही कोण आलंय का नाही. मग नंतर सगळी गर्दी झाली, जमा झाली. तसं भुंजाचा बाजार असं तसंच झालं. मला वाटलं मी आता भुंजाच्याच बाजारात आहे. आणि मग मला माझे चिक्कीचे रुपये 122 झाले. धन्यवाद. नमस्ते, माझे नाव ईश्वरी संजय शिंदे आहे. मी इयत्ता 3रीत आहे. आज आमच्या शाळेत बाल बाजार भरला होता. तर कोणी आप्पे आणले होते, तर कोणी रस आणला होता आणि कोणी पावटा आणला होता. तर कोणी पहिल्यांदा कोण आलं नव्हतं, पण आणि नंतर गिऱ्हाईकाला लागले. असं वाटलं होतं की मी गुंजते. नमस्ते. माझे नाव करुणा आहे. मी इयत्ता 2रीत शिकते. बालबाजारात खूप मजा आली. पैशांचा व्यवहार कळला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वामी नलवडे आहे. नमस्कार, माझे नाव सोनाली नलवडे आहे. मी आज बालबाजाराविषयी काय माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. बालबाजारात खूप मजा आली आणि त्याच्यात मला हिशोब बी कळला. मी जेव्हा 3रीत आली तेव्हा मला गणिताचं येतच नव्हतं. गणिताचं काहीच येत नव्हतं. मॅडमनी जेव्हा तयारी घेतली तेव्हा बी कळत नव्हतं. आणि जेव्हा बुधवार आला तेव्हा ही करायला घेतली, भजा आणली. आणि मॅडमनी फक्त पालक आले नव्हते तेव्हाच मॅडमनी माझा हिशोब घेतला. मॅडमनी मला 5 रुपये दिलेले. आणि मग मॅडम म्हणल्या, तू मला किती रुपये देशील? मी म्हणली 10. आणि मला हिशोब कळला. आणि पहिल्या माझ्याकडे मी कोणच येत नव्हते, तर मी रडायला लागली. माझ्या आजी आली आणि माझ्या आजीनं माझ्याकडून घेतले. परत सगळ्यांनी घेतले आणि तसं माझ्याकडं पैसे आले जास्त. धन्यवाद. माझे नाव उत्तम महेंद्र पवार आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. आज आमच्या शाळेत बाल बाजार घेतला होता. बालबाजारात खूप मजा आली.
पैशांचा हिशोब कळला, बेरीज वगैरे गुणाकार कळला. माझी मैत्रीण स्वराशाला तिने चिक्की आणली होती. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शिवराज संजय भोसले आहे. आमच्या शाळेचे नाव दीपक प्राथमिक शाळा लगडवाडी. आज आमच्या शाळेत बाजार घेतला होता. त्यामुळे खूपच सगळे उत्साहित होते. पहिल्यांदा माझ्याकडे कोणी आलं नाही कारण मला लेट झाला. मग त्यासाठी मी उदास बसलो होतो. पण तेवढ्यात तिकडून मोरेबाई आल्या. मग त्यांनी माझं पहिलं हे घेतली, माझं सामान घेतलं. मग त्यासाठी तेव्हापासून माझ्याकडे लई गिऱ्हाईक यायला लागली. आणि ना मॅडमनी बाजार घेतला त्यासाठी ना मला ही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार किंवा बाजार ह्या विषयी कळले. त्यासाठी मॅडमचे खूप धन्यवाद. माझे नाव मोहम्मद रजीब बंदार. आज आमच्या शाळेत बाल बाजार भरला होता. त्यातून मला पैसे मोजणे अनेक काही शिकायला मिळाले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजवीर रमण मानवर आहे. मला या बालबाजाराने खूप काही शिकायला मिळाले. पैसे कसे मोजायचे, पैसे द्यायचे कसे, घ्यायचे कसे, हे खूप काही शिकायला भेटले. आणखी विकायची संधी मिळाली. आणि मला विकण्याने हे कळले की व्यवहार शिकण्याचं योग्य आहे. धन्यवाद. माझे नाव श्रवण शरद शेलार आहे. मी आज तुम्हाला बाजाराविषयी काही माहिती सांगणार आहे. मला बाजारात खूप मजा आली. मला हिशोब कळला आणि काही माणसांनी मला फसवले आणि मी त्यांना म्हटलं की मला आता फसवायचं पास करा. आणि परत म्हटलं मला आधी पैसे द्यायचं आणि मग चेकिंग करायचं कसं आहे. मग माझ्याकडे लोक यायला लागले आणि मग माझ्याकडे पैसे झाले. धन्यवाद.